प्रियाच्या खुनात तुमची भूमिका होती एवढं आम्हाला माहिती आहे, पण मी प्रियाचा खून केलेला नाही। गौरव नाईक गायब होणं आणि प्रियाचा खून होणं यांचा परस्परांशी काहीतरी संबंध असला पाहिजे। एखादी गोष्ट आपण करायची ठरवली की आई शपथ ती आपण कशीही पूर्ण करतोच। गौरव तू वेडा झालायस। तू बाकीचं मला काहीही बोलू नकोस। तू तुझ्या मामाकडे माझ्यासाठी शब्द टाकणार आहेस की नाही एवढं मला सांग। नमस्कार, क्राईम या मालिकेमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। मंडळी, आजचा भाग प्रिया खून प्रकरणाला कलाटणी देणारा ठरणार आहे। भालचंद्र नाईकला पोलिसांनी ताब्यात घेतला होता, पण तरी त्यांना हवी तशी माहिती मिळत नव्हती। खरं तर भालचंद्र नाईकचा सापळ्यासारखा वापर केला गेला होता आणि अखेर पोलिसांची ही युक्ती यशस्वी झाली। गौरवला समजलं की प्रिया खून प्रकरणात आपल्या वडिलांना अटक करण्यात आली आणि नंतर येऊन त्यांनी मला जे काही सांगितलं त्यावर माझा विश्वासच बसला नाही। तो असं काही डिसिजन घेईल असं मला कधीच वाटलं नव्हतं। मी खूप समजावण्याचा प्रयत्न केला त्याला, पण त्याने ऐकलं नाही। त्याच्या या वागण्याचं मला खूप टेन्शन आलं होतं। मला प्रश्न पडला होता की मी मामाला याच्याबद्दल काय सांगू, पण फोन न करावा तर हा रागावला असता। मग काय केलंस तू? बोललास मामाशी? हो, फोन केला होता मी, पण त्यावेळी मामा आउट ऑफ इंडिया होता आणि आता याला काय उत्तर द्यावं याचा विचार करत असतानाच गौरवचा पुन्हा फोन आला। बोल गौरव, काय झालं? सगळी वाट लागली समीर। काय झालं गौरव, नीट सांगशील का? प्रिया नाही म्हणाली का? आणि जर ती नाही म्हणाली असेल तर तिने योग्य विचार केलाय। खरंच हे तुमचं लग्नाचं वय नाहीये आणि हे बघ, तिच्यावर रागवू नकोस। समीर, इकडे सगळं विचित्र घडलंय। मी सांगतो तिथे ये, मला काहीच सुचत नाहीये। असं वाटतंय की संपवून टाका स्वतःला, पण हे बघ गौरव, वेड्यासारखं काहीतरी बडबडू नकोस। कुठे आहेस तू? मी ताबडतोब पोहोचतो तिकडे, आणि काही प्रॉब्लेम झाला असेल तर आपण विचार करून सोडवू, पण रागाच्या भरात असा मरणाचा वगैरे विचार करू नकोस। मला आधी सांग, कुठे आहेस तू? मॅडम, मला वाटलं की प्रियाने याला लग्नासाठी नकार दिला असेल, म्हणून हा वेड्यासारखं वागत असेल। म्हणून त्याला शांत करण्यासाठी तो ज्या ठिकाणी होता तिथे मी गेलो। तिथे गेल्यानंतर त्याने जे काही सांगितलं ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली। मॅडम, मी क्षणभर सुन्न झालो। माझे हातपाय थरथर कापायला लागले। काय? तू प्रियाचा खून केलास? अरे, जिच्यावर जीवापाड प्रेम केलं होतंस तू, तिचाच जीव घेतलास तू। अरे, आठवतंय तुला, जिने तुला हो म्हणावं म्हणून तू जीवावर उदार झाला होतास आणि तिचाच जीव घेतलास तू। हो हो, घेतला मी तिचा जीव। तिने माझ्या प्रेमाचा अपमान केला समीर। ती माझ्या भावनांची खेळली। मला म्हणाली माझं तुझ्यावर कधीच प्रेम नव्हतं। त्या दिवशी माझा जीव वाचावा, माझ्या मरण्याचं खापर तिच्या माथ्यावर फुटू नये म्हणून तिने मला होकार दिला। मी तुझ्याबरोबर लग्न करणार नाही म्हणाली। मी तिच्यासाठी करोडच्या संपत्तीवर लात मारून घराबाहेर पडलो आणि ही मला सरळ सरळ नाही म्हणते। हे मला सहन झालं नाही गौरव। माझा राग अनावर झाला आणि मी तिला मारून टाकलं। नंतर स्वतःने सुद्धा जीव द्यायचा विचार केला, पण हिम्मत नाही झाली माझी, म्हणून मग तुला फोन केला।
गौरव, तू मला फोनवर सांगितलं असतंस ना की तू असं काय केलंयस, तर मी इथे कधीच आलो नसतो. खरंच खूप मोठी चूक करून बसलायस तू. आणि तुझ्या या चुकीसाठी मीच काय, देव सुद्धा तुला माफ नाही करू शकणार. समीर प्लीज मला तुझ्या मामाकडे पाठव, नाहीतर मला पोलीस पकडून नेतील यार, मला फाशी देतील. समीर प्लीज प्लीज मदत कर यार मला. या सगळ्या गोष्टींचा विचार तू प्रियाचा जीव घेण्याआधी करायला पाहिजे होतास. तेव्हा मी तुला किती वेळा बजावलं होतं. गौरव, आता रडून काहीच उपयोग होणार नाही. मी तुला काहीच मदत करू शकणार नाही. वा समीर वा, हीच आपल्या मैत्रीची किंमत केलीस तू. तुझा मित्र असा अडचणीत सापडलेला असताना तू हात वर करतोस. हो, आणि काय ऐकू मी तुझं? प्रियाच्या घरी जाऊ नको म्हणून किती वेळा बजावलं मी तुला, पण ऐकलंस तू माझं? नाही ना. त्यावेळी जर माझं ऐकलं असतंस तर आता तुझ्यावर वेळ आली नसती गौरव. मग आता मी तरी तुझं काय ऐकू? गौरव, मी तुला अजून एक सल्ला देतो. कुठेही पळून जाण्याचा प्रयत्न करू नकोस. पोलिसात जा. तू फार काळ पोलिसांपासून लपू शकणार नाहीयेस. ते तुला कुठूनही शोधून काढतीलच. तुम्ही सगळे मित्र ना सारखेच. तू सुद्धा त्या प्रियासारखाच निघालास, ऐनवेळी पलटी मारणारा दगाबाज. काही गरज नाहीये मला तुमच्यासारख्या दगाबाज मित्रांची. माझे बाबा म्हणत होते ना तेच खरंय. तुम्ही मिडल क्लास लोक ना पक्के दगाबाज असता. अरे गरज नाही मला तुमची. शेवटी म्हणतात ना, रक्तच रक्ताच्या कामी येतं. मी भांडून जरी घर सोडलं असलं ना तरी अशा परिस्थितीत बाबा मला मदत करतील याची गॅरंटी आहे मला. त्यांनाच फोन करून सगळं सांगतो, ते बरोबर वाचवतील मला. त्यांचे खूप मोठे मोठे कॉन्टॅक्ट्स आहेत. आणि आपली दोस्ती ना आता संपली. अरे हट. अरे ऐक मॅडम, मी आतापर्यंत तुम्हाला जे काही सांगितलं त्यातलं अक्षरान अक्षर खरंय. गौरवला अंडरग्राऊंड करण्यात माझा काही सहभाग नाही. म्हणजे आमचा तर्क खरा निघाला तर या गौरवला त्याच्या बाबांनीच अंडरग्राऊंड केलं असणार आहे. हो मॅडम, मलाही तसंच वाटतं. त्यांनीच गौरवला अंडरग्राऊंड केलं असेल. जाऊन जाऊन जाणार कुठे आणि किती दिवस? कायद्याचे हात खूप लांब आहेत आणि त्याच्यापासून कुठलाही गुन्हेगार वाचू शकत नाही. हा गौरव सुद्धा लवकरच सापडेल. समीर, आता तर मी चाललीये, पण काही गरज लागली तर तुला पोलीस स्टेशनला यावं लागेल. जोपर्यंत या गौरवचा तपास लागत नाही तोपर्यंत हे गाव सोडून तू कुठेही जायचं नाहीस, कळलं? नाही जाणार मॅडम. आणि तुम्ही जेव्हा जेव्हा सांगाल तेव्हा मी पोलीस स्टेशनला हजर होईल. ओके. आणि थँक्यू एवढी व्यवस्थित माहिती दिल्याबद्दल. कुणी कोण आहे हे आम्हाला कळालंय. आता फक्त त्याला पकडून फासावर लटकवणं बाकी आहे. तेही लवकरच होईल. काय झालं? गौरव, गडबड झाली. कसली गडबड? तुझ्या बाबांना प्रियाच्या केसमध्ये पोलिसांनी अडकवले. काय? चल. कुठे चाललास? पोलीस स्टेशनला. पोलिसांना मी सगळं खरं खरं सांगणार आहे. सर कुठे आहेत माझे बाबा? त्यांना सोडून द्या प्लीज. का सोडून द्यायचं त्यांना? प्रियाचा खून केला त्यांनी. आई शपथ, त्यांनी प्रियाचा खून नाही केला सर. मग तू खून केलास प्रियाचा? हो साहेब, मीच केला तिचा खून. बाय उठ पहाड के नीचे. साहेब, माझ्या वडिलांचा काही दोष नाही. माहिती आहे आम्हाला, पण तुला आपण होऊन इथं आणण्यासाठी आम्हाला असा सापळा रचावा लागला. बोल, का मारलंस प्रियाला? काय कारण झालं असं की तू तिचा खून केलास? प्रेम करत होतास ना तिच्यावर? मग असं आगोरी कृत्य तुझ्या हातून घडलंच कसं? सांगतो सर, सगळं खरं खरं सांग. प्रिया, आपण आपली फायनलची एक्झाम झाली की लग्न करू आणि मस्त संसार करू. पण गौरव, तुझे बाबा आपल्या लग्नाच्या विरोधात आहेत. त्यांचं काय? त्यांना इंटरकास्ट मॅरेज पसंत नाहीये, तूच बोलला होतास ना.
तुझी कास्ट आणि माझी कास्ट वेगळी आहे गौरव. पण म्हणून मी तुला सोडू शकत नाही. जाती धर्म ते पाळतात, तो त्यांचा लुकआउट आहे. मी ठरवलंय लग्न करेन तर तुझ्याशीच. हे बघ गौरव, तू जरा अतिघाई करतोयस. मला विचार करायला थोडा वेळ दे. मी लगेच कसं काय लग्नाला तयार होईल? माझे काही अँबिशन्स आहेत, माझं करिअर आहे. ते सोडून लगेच मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत. म्हणजे तू माझ्याशी लग्न करायला तयार नाहीयेस? हे बघ, आपल्या एक्झामला अजून वेळ आहे. तू नीट विचार कर. सुखात राहशील माझ्या बरोबर, सोन्याच्या ताटात जेवशील. ही संपत्ती, पैसा, प्रॉपर्टी हे सगळं तुझं नाहीये. तुझ्या बाबांनी कष्टाने मिळवलंय ते. आणि मला संपत्तीचा मोह नाहीये. मग आपण दूर कुठेतरी जाऊ, जिथे फक्त तू आणि मीच असेल. गौरव, स्वप्नात जगणं सोडून दे, वास्तवात ये. तू त्यावेळेला तसा वागला म्हणून मी तुला होकार दिलाय. कसं वागला होता म्हणून म्हणजे कसं वागला होतास तू प्रियाशी? मी बरेच दिवस प्रियाच्या मागे होतो, तिला इम्प्रेस करायचा प्रयत्न करत होतो. मला प्रिया खूप आवडत होती. आई शपथ, ती मला कुठल्याही परिस्थितीत हवी होती. म्हणून मी तो बघ तुझा मजनू येतोय. शट अप श्वेता, तो माझा मजनू नाहीये, मॅड आहे तो. मी त्याला नकार देऊन सुद्धा तू माझ्या मागे लागलाय. चल. प्रिया, प्रिया, आज मला तुला शेवटचं विचारायचंय. मला माहितीये तुला काय विचारायचंय ते. हे बघ गौरव, मी तुला आजही तेच सांगेन, माझं तुझ्यावरती प्रेम नाहीये. मला माहितीये प्रिया, तू नकार का देतेस. कारण मी श्रीमंत बिल्डरचा मुलगा आहे आणि तू मिडल क्लास फॅमिलीतून. पण प्रिया, मी कधी असा भेदभाव केला का? तुला कळत कसं नाही गौरव? प्रेम असं सांगून नाही करतायत. प्रेम व्हावं लागतं. आणि माझं तुझ्यावरती मुळीच प्रेम नाहीये. तू माझा चांगला मित्र आहेस, बस. अगं प्रिया, पण मैत्रीचं रूपांतर पुढे प्रेमात होतं. पण माझं नाही होणार, कधीच नाही. आणि हे मी सिद्ध केलं तर? तो तुझा प्रश्न. असं? मग तू बघच. थांब इथेच. हा काय करणार आहे? हा वेडा आहे का? प्रिया, प्रिया, मी 1 ते 10 अंक मोजणार आहे. मी 10 म्हणेपर्यंत तू जर का होकार नाही दिला तर मी इथूनच उडी मारून जीव देईल. गौरव, हे काय करतोयस? वेळ लागलाय का तुला? हो, मला वेळ लागले. प्रियाचं आणि तिच्यावरच्या प्रेमाचं. गौरव, पडशील खाली. उतर खाली बघू. नाही उतरणार. जोवर प्रिया माझ्या प्रेमाला होकार देत नाही तोवर मी खाली नाही उतरणार. प्रिया, अगं तू तरी सांगते ना. मी काय सांगणार? मी त्याला असं वागायला नव्हतं सांगितलं. स्टुपिड. पण तो हे सगळं तुझ्यासाठीच करतोय ना? हो, पण असं जबरदस्तीने प्रेम नाही होत श्वेता. तुला कळत कसं नाही? गौरव तुझ्यावर प्रेम करतो. आणखीन काय केलं तर तुला खरं वाटेल. प्रिया, 1 2 3 4 5. अगं प्रिया, हो बोल ना त्याला. तुझ्या एका चुकीमुळे त्या बिचाऱ्याचा जीव जाईल. 6. मी काय करू? मला काहीच कळत नाहीये. 7 8 9 10. थांब गौरव. आय लव्ह यू. खरंच? हो. अगदी खरं? हो, पण तू खालती ये. खरं बोलतेस ना? हो, प्लीज खालती ये. मग पुढे काय? प्रिया तर तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात फसली. पण तुझ्या वडिलांचं काय? त्यांनी होकार दिला तुमच्या प्रेमाला? कसे देणार? तुमच्या स्टेटसचा प्रश्न होता ना. आणि त्यांना इतर जातीतली मुलगी सून म्हणून नको होती. प्रिया ही मिडल क्लास घरातली असल्याने तर नाहीच नाही. पण तू त्यांना कन्व्हिन्स का नाही केलंस? मी प्रयत्न केला होता. माझं तिच्यावर प्रेम आहे बाबा, आणि मला तिच्याशीच लग्न करायचं. गौरव, आयुष्यात एखादी मुलगी आवडते, काही दिवसांनी आणखी आवडते, मग पुढे तिच्यावर प्रेम होतं,
मग कुठे लग्न? अरे निवड मूर्खपणा आहे हा गौरव. अरे गरीब घरातल्या मुली श्रीमंत मुलांच्याच प्रेमात पडतात, नाही त्यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढतात. कारण काय माहित आहे, लग्न करून त्यांना वैभव भोगायचं असतं. तसंही त्यांचं लग्न मिडल क्लास कुठेतरी नोकरी करणाऱ्या व्यक्तीशी होणार असतं, म्हणून त्या मोठ्या उद्योगपतींच्या मुलांना फसवतात. बाकीच्या मुली तसं करत असतीलही बाबा, पण प्रिया त्यातली नाही. तिला पैशाची श्रीमंतीची कसलीही हाव नाही. ती माझ्याबरोबर झोपडीत सुद्धा राहायला तयार आहे. अरे तुला ती भुलवते, खोटं बोलते ती. कारण तिला माहित आहे की लग्न झाल्यावर तिला झोपडीत राहावं लागणार नाही. 2 दिवस गौरवच्या घरातले नाराज होण्याचं नाटक करतील आणि बोलवतील मग परत. पण प्रिया असा कधीच विचार करणार नाही बाबा. अरे अशा मुलींना मी चांगलंच ओळखून आहे गौरव. हे बघ, तुझं तिच्यावर प्रेम इथपर्यंत ठीक आहे, पण लग्न हा निवड मूर्खपणा आहे. अरे तुझी कॉलेजची मैत्रीण आहे, प्रेम कर तिच्याबरोबर, मजा कर. अरे तू तरुण आहेस, तीही तरुण आहे. अरे आपल्या लोणावळ्याच्या फार्म हाऊसवर 2 दिवस तिला घेऊन जा, ऐश करा. अरे अशा मुली अशासाठीच असतात, कळलं? बाबा मला हे पटत नाही. माझं तिच्यावर मनापासून प्रेम आहे. गौरव असं करू नकोस बेटा. हे प्रेम वगैरे विसरून जा. नाही विसरून जाऊ शकत बाबा. तू जर तुझ्या हट्टावर कायम असशील आणि तुला जर त्या मिडल क्लास मुलीचे लग्न करायचं असेल तर या घरात राहण्याचा काहीच अधिकार नाही. तू माझ्या घरात एक क्षणभरही थांबू नकोस, निघ. तुम्हाला जर का वाटत असेल की तुम्ही मला घरातून हकलून देण्याची धमकी द्याल आणि मी घाबरेल, तर असं होणार नाही. मी प्रियावर खरं प्रेम करतो. येतो मी. मग पुढे काय केलंस तू? आई शपथ वडिलांच्या संपत्तीला लात मारून प्रियाच्या घरी गेलो. काय म्हणाली प्रिया? प्रिया म्हणाली, काय तुला वेड बीड लागले का गौरव? तू तुझं घर कायमचं सोडून आलायस? हो कायमचं सोडून आलोय, तेही फक्त तुझ्यासाठी. चल प्रिया आपण दूर निघून जाऊ. आपण गुजरातला जाऊ. गुजरातला? गुजरातला कशाला? गुजरातला माझा मावस भाऊ राहतो. आपण तिथे जाऊ, तिथे राहू, लग्न करू. मी जॉब करेन. गौरव शुद्धीवर आहेस का तू? काय बोलतोयस ते तुला तरी कळते का? हो प्रिया मी पूर्ण शुद्धीवर आहे. प्रिया मी तुझ्यासाठी घर सोडून आलोय, आपल्या सुखी संसारासाठी. चल कपडे भर, आपण लगेच निघूया. सॉरी गौरव, मला नाही येता येणार तुझ्या बरोबर. का? कारण की मी तुझ्यासारखा तडकाफडकी निर्णय नाही घेऊ शकत. अरे माझ्या घरी माझे बाबा आहेत, ते काय म्हणतील? मी आपल्या प्रेमासाठी एवढं दिव्य पार केलं, तू का घाबरतेस? आपलं एकमेकांवर प्रेम आहे प्रिया. तू चुकतोयस गौरव, माझा तुझ्यावरती प्रेम नाहीये. व्हॉट आर यू सेइंग प्रिया? प्रेम नाही म्हणजे? तू स्वतःचा जीव धोक्यात घालून जबरदस्तीने मला होकार द्यायला भाग पाडलं, म्हणून मी तुला होकार दिला. तुझं एकतर्फी प्रेम आहे, पण माझं नाही. माझी काही स्वप्न आहेत, त्या स्वप्नांचा असा चुराडा करून नाही येऊ शकत मी तुझ्यासोबत. आणि प्लीज इथून घरी जा आणि वडिलांची माफी माग. बाबा बरोबर बोलत होते. मिडल क्लास लोक तुम्ही पैशाला हपापलेले असतात. माणसाचं प्रेम नको असतं. तुम्हाला हवा असतो तो फक्त पैसा. माइंड युअर लँग्वेज गौरव. काहीही बोलू नकोस. माझ्या घरातनं निघून जा. कोणी पाहिलं तर अनर्थ होईल. प्लीज जा निघून. तुझ्यामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. तू जर माझी नाही झालीस ना तर मी कोणाचीच होऊ देणार नाही. वेड लागले का तुला? हो मला वेड लागलाय. मी वेड आहे, म्हणून मी तुला आता संपवणार आहे. अरे सोड माझ्या मुलीला. सोड म्हणतोय.
मी ठरवलं प्रियाला अद्दल घडवायची, तिला संपवून टाकायची, म्हणून मी तिच्या घरी गेलो. मग मी भानावर आलो, बाबांना फोन केला. बाबांनी सांगितलं तू पळून जा, बाकी मी बघतो. मग परत फोन नाही केलास? बाबांनी आपली माणसं लावून तुला सुरक्षित ठेवलं. एवढा मोठा गुन्हा करून तू लपून बसेल असं त्यांना वाटलं, पण मोह तुला आवरला नाही आणि तू सापडलास. तिचं तुझ्यावर प्रेम आहे की नाही याची खात्री न करता तू तिच्यावर प्रेम लादलंस. प्रेम हे होतं, ते लादायचं नसतं. आता जा, जेलमध्ये बसून काय करायचं याचं प्लॅनिंग करा. गौरवची एक चूकच त्याला पोलिसांपर्यंत घेऊन आली. गौरवची प्रेमाची पद्धत चुकीची होती. ती चुकीची होती कारण कोणाच्या मनाविरुद्ध आपण प्रेम करू शकत नाही. प्रेम आपण कोणावर लादू शकत नाही हे साधं गणित लोकांना कळत नाही. आणि जोपर्यंत प्रेमाचा खरा अर्थ लोकांच्या लक्षात येत नाही तोपर्यंत एकतर्फी प्रेमातून असे गुन्हे घडत राहणार. त्यामुळे मुलींनो, अशा प्रेमवीरांपासून जरा सावध राहा. आजचा भाग इथे संपतोय. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह पुढच्या भागात. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा. जय हिंद. काकाच्या वावरात आबा पडल्यात. कोणाच्या मनात काय चाललंय हे आम्ही बरोबर ओळखून असतो. यशवंत जाधव. साहेबांनी तुला बोलवली चहा घ्यायला? मला कशाला बोलवले साहेबांनी? अरे सांगितलं ना चहा घ्यायला.